नमस्कार, मी आज तुम्हाला बोटेकमध्ये न्यू पॅटर्न शिकवणार आहे। त्याच्यासाठी मी गळा खोली 3 इंच घेतलेली आहे आणि मी शोल्डर पट्टी 3.5 इंच घेऊन मी आकार देत आहे। आकार देऊन घेतला। आता मी बॅकचा आकार देत आहे। मागची पट्टी मी 3.5 इंच घेऊन वरती गळा मी 1 ते 1.25 इंचाचं सोडून मागची पट्टी 3.5 इंचाची घेऊन मी क्रॉस लाईन मारून आकार शेप दिलेला आहे। आता मी कात्रीने कटिंग करून घेत आहे। गळा जरा युनिक केलेला आहे। तर त्याच्यासाठी आम्ही कॅनव्हास घेतलेला आहे। कॅनव्हास बॅकचा गळा ठेवून दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घेणार आहे। ड्रॉ करून घेत आहे मी सुरुवातीला। एक 1.25 इंच एक्स्ट्रा ठेवून एक्स्ट्रा आकार देऊन घ्यायचा। नंतर बाकीचं कटिंग करून टाकायचं। नंतर मी मधलंही भाग कटिंग करून घेत आहे दाखवल्याप्रमाणे। नंतर मी अस्तर ठेवून प्रेस करून घेणार आहे, इस्त्री करून घेणार आहे। जी चमक बाजू आहे ती मी अस्तर ठेवून प्रेस करून घेत आहे। नंतर मी क्रॉस पट्ट्या काढते मेन कापडाच्या। आता मी दोरी कशी बनवायची ती शिकवणार आहे। आपल्याला जी डिझाइन करायची त्यामध्ये त्या दोरीचा वापर आहे। पट्ट्या ह्या नेहमी क्रॉसच काढायच्या, सरळ काढायच्या नाही। दाखवल्याप्रमाणे क्रॉस पट्ट्या माझ्या काढून झाल्यात। जोडून घ्यायच्या। आता जोडून घेतल्यानंतर क्रॉस पट्ट्या जोडून झाल्यानंतर 1/2 इंच एक दाब सोडून मी टिप मारून घेत आहे। दाखवल्याप्रमाणे मी टिप मारत आहे। नंतर मी मोठी सुई घेणार आहे। आता मी सुईला धागा लावून घेत आहे। सुई मी मोठी वापरलेली आहे। पहा, मी सुईला धागा लावून घेतलेला आहे। मोठी सुई घेतलेली आहे। डबल जिथं शिलाई होती तिथं मी डबल पॅक करून घेतले आणि उलट्या बाजूनी सुई मी आतमध्ये घातलेली आहे। उलट्या बाजूनी व्हिडिओ थोडासा आपला प्रॉपर दाखवत असल्यामुळे मोठा होतोय। आता नॉड आतमध्ये कापड खेचून बाहेर काढायचंय। पहा, आपली नॉड बाहेर निघत आहे। पूर्ण काढून घ्यायची। आपण आता 3-3.5 इंचाच्या छोटे छोटे पीस काढून घेतलेले आहे चौकोनी। त्याच्यानंतर मध्ये फोल्ड करून ट्रायंगलच्या मध्ये फोल्ड करून आपण नॉड लावून टिप मारून घेतली। हे पहा। नंतर मी ट्रायंगलवर दाब टिप देऊन घेतलेली आहे। एक्स्ट्राचं कापड कटिंग करून टाकलं मी। नंतर मी माझे ट्रायंगल बनवून झालेत। अस्तर आणि मेन कपडा सरळ बाजू आणि अस्तर उलटी बाजू अशा ठेवून कॅनव्हासवरती आलं पाहिजे अशा प्रमाणे ठेवून मी टिप देत आहे। अर्धा इंचाला एक सूत कमी म्हणजे एक लाईन कमी इतक्या अंतरावरती आपण टिप देतोय। थोडंसं मागं पुढे फिरवून कटिंग करून घेणार आहे मध्ये।
दाखवल्याप्रमाणे छाट मारून घेत आहे। नंतर अस्तर आतमध्ये घालून प्रेस करून घ्यायचे आपल्याला। प्रेस केल्यानंतर एकदम छान वाटेल व्यवस्थित। आता लाईट गेल्यामुळे आम्ही प्रेस केलेलं नाही आहे आणि आम्ही हाफ सेटलच्या मशीनवरती लावायला घेतलेलं आहे। हा क्लासमध्ये शिकवते मी ब्लाऊज, त्याच्यामुळे आम्हाला वेळ न घालवता डिझाईन बनवून घ्यायची आहे। नंतर मी ट्रायंगल लावून घेतलेला आहे व्यवस्थित, पहा तुम्ही दाखवल्याप्रमाणे। व्यवस्थित ट्रायंगल वाटेल असं ठेवून मी कडेला दाबटीप देऊन घेत आहे। अशा पद्धतीत पूर्ण सगळे ट्रायंगल लाईनीने आपण लावून घेणार आहे। अजून आपला एक ट्रायंगल बसेल। आता कडेला दाबटीप देऊन घेणार आहे मी। पहा बरोबर मिडलला ठेवून मी टीप देत आहे कडेला एकदम। पाव इंचावर मी पुन्हा टीप दिली। आपला गळा फार सुंदर झालेला आहे। नंतर मी पूर्ण बाजूला पाव इंचावर टीप देऊन पॅक करून घ्यायचा।